मदत आत्तापर्यंत दारूच्या घातक गोटापासून दूर आहे. हां, 7व्या रूढीप्रमाणे आपण बाहेरची मदत घेत नाही, त्या आपणच किटी बॉक्स फिरवतो. इथे जे सभासद स्वतःला समजतात त्यांनी टोकन पैसे टाकावे, इतरांनी पैसे टाकू नये. माझं शेअरिंग करण्यापूर्वी ह्या कागदात जो तुम्हाला दिलेला आहे ते एक्सप्लेन करायची माझी खुजली पुरी होत नाही, तोपर्यंत मी बोलणार नाही. हे एक कारण. आणि माझ्या स्पॉन्सरने मला दम दिलेला आहे, हे बिग बुकप्रमाणे जे दिलेलं आहे तसं बोलायचं, जास्त आवाज करायचा नाही. तर तुमच्या हातातला कागद जो दिलेला आहे तो जरा काढा. मी त्याच्यामध्ये फक्त 2-4 मिनटं बरोबर त्याच्यातनं माहिती देतो. मुळामध्ये 12व्या पायरीमध्ये 3 भाग आहेत. हॅविंग हॅड अ स्पिरिच्युअल अवेकनिंग ॲज अ रिझल्ट ऑफ दिस स्टेप्स, म्हणजे मी हे 11पर्यंत केलेलं आहे, त्याच्यामुळे माझ्यात काहीतरी बदल झालेला आहे. हॅविंग हॅड अ स्पिरिच्युअल अवेकनिंग ॲज अ रिझल्ट ऑफ दिस स्टेप्स वी प्रॅक्टिस दिस प्रिन्सिपल्स इन अवेअर अफेअर्स. म्हणजे 1 ते 11 झाल्या, आता खलास, कार्यक्रम खलास असं नसून पुढे आणखी तो कार्यक्रम चालू ठेवायचा आहे आयुष्यभर. आणि तिसरा भाग जो आहे, आम्ही मेसेज इतरांना देतो. पण मेसेज देताना आमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या हातून चुका झालेल्या आहेत. माझ्या हातून स्वतः असंख्य चुका झालेल्या आहेत. माझ्या स्पॉन्सरने वेळोवेळी मला फटके दिलेले आहेत आणि ते मी सांगायचा प्रयत्न करतो आहे. आजचा हा विषय ठेवायचा हेतू मुळामध्ये असा आहे की 12 स्टेप करताना आपण आचारशक्तीचे अफाट प्रयोग बऱ्याच लोकांकडून ऐकतो. मी स्वतः बघितलेल्या ओळखायमुळे एक सांगतो, तो अमुक मार्ग आहे ना, त्या मार्गावरती सगळे लोक मला ओळखतात. मी कोणाला बरोबर घेऊन जात नाही. पहिलं काम बिग बुक प्रमाणे 12x12 प्रमाणे किंवा अल्कोहोलिक्सच्या कार्यक्रमाप्रमाणे 12 स्टेप करताना GSOच्या गाईडलाईन्स आहेत. एकट्याने 12 स्टेप करायला कधीही जाऊ नका. तुमच्याबरोबर ए मेंबर घेऊन जा. ए मेंबर नसेल तर तुमची स्वतःची बायको, नातेवाईक कोणीतरी त्याला बरोबर घेऊन जा. आणि कोणीच नसेल तर नॉन अल्कोहोलिक घेऊन जा. पण एकट्याने जाऊ नका. ते माझ्यासाठी धोकादायक आहे, त्याच्यासाठी नाही. ज्याच्याकडे चाललो त्याच्यासाठी नाही धोकादायक, माझ्यासाठी. त्यामुळे सगळ्यात पहिलं इतरांना संदेश देण्यापूर्वी बिग बुकप्रमाणे GSOच्या गाईडलाईन्सप्रमाणे एकट्याने जाऊ नये. जे लोक एकट्याने 12 स्टेपिंगला जातात ते काय काय उद्योग केलेले आहेत ते नंतर शेअरिंग करत सांगतात. आमचे विजय भाऊ फारच सॉफ्ट बोलतात, त्यामुळे मला जरा किक नाही आली. ओरिजिनल विषय ठेवलेला जो होता, हा जो विषय होता त्याच्यावरती आपला दत्ता नावाचा सभासद शेअर करणार होता. त्यांनी तयारी केलेली होती, आम्ही बसलो होतो एकत्र वगैरे. पण त्याची बहीण आजारी असल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये तिला रिलॅप्स झाला आणि परत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं, त्यामुळे तो येऊ शकला नाही. माझी विनंती होती विजय भवनात, त्यांनी शेअर केलं. पण काही गोष्टी त्यातल्या ज्या राहिलेल्या आहेत. पहिलं म्हणजे संभाव्य सभासदाची जेवढी माहिती करून घेते. आता आपण चैत्यभूमीला कार्यक्रम करतो आणि त्याच्यावरती माहिती लिहून घेतो. माझी आयडिया अशी असते की ते जे कूपन आहे आपण जिथे चैत्यभूमीवर लिहितो त्याच्या मागेच त्याची त्या माणसाकडनं घेतलेली माहिती लिहून काढते. विशेषतः लग्न झालं आहे का, पोरंबाळं आहेत का, नोकरी करतो का, धंदा करतो, दारू पिण्यामुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे का, पोलिसांनी फटके दिलेले आहेत का, कामावरनं फटके मिळालेले आहेत का, ह्या 2-4 गोष्टी लिहून घेतल्या म्हणजे त्याच्याशी बोलताना आपल्याला व्यवस्थित कल्पना येते. म्हणजे मग आपल्याला पुढचं करता येतं. दुसरं गोष्ट, तो बेफाम मद्यपान करीत असताना संपर्क साधू नका किंवा मीटिंगला आणू नका. ह्याच्यावरती चर्चा आणि वादविवाद झालेले आहेत. एका सभासदाने असं सांगितलं की तो मीटिंगला पहिला आला दारू पिऊन, त्याला मी घेऊन आलो आणि त्याला मी शेअरिंग दिलं आणि त्या शेअरिंगमुळे तो दारूपासून दूर राहिला. माझ्या सुदैवाने त्या मीटिंगमध्ये माझ्यापेक्षा जास्त वर्ष सोबर असलेला आणि जास्त अनुभव असलेला ए मेंबर होता. तो उठला आणि त्याने सांगितलं, ए भाऊ, तू सांगतो ते बरोबर आहे, तो सोबर राहिला बरोबर आहे. तो त्या दिवशी सोबर राहिला, 6 महिने सोबर राहिला, इतकं हे मान्य आहे आम्हाला. अशा 15 लोकांची मी तुला नावं आणि मोबाईल नंबर देतो की ज्याने पहिल्या दिवशी दारू पिऊन येऊन शेअरिंग केलं आणि त्या आयुष्यात कधीच याच्या मीटिंगला आलेलं नाही. तर तू जो सांगतोस तो एखादा अपवाद असू शकेल. साधारणपणे दारू प्यालेल्या माणसाला 12 स्टेपिंग करण्यात काही अर्थ नाही आणि त्याला मीटिंगमध्ये आणण्याचा अजिबातच अर्थ नाही. त्यामुळे मीटिंग आणि त्याच्या पलीकडे आणखी तो सभासद स्वतःचं समर्थन करत आहे की त्याला शेअरिंग द्यायला पाहिजे. त्याची इच्छा असेल तर त्याला लगेच प्यालेला असताना पण बोलवायला द्यायला पाहिजे. त्यामुळे BW असं म्हणतो, तो बेफान मद्यपरीत असताना संपर्क साधू नका. तिसरा आयटम आहे, शक्यतोवर त्याला एकांतात भेटत ते त्यांनी सांगितलेलं आहे. चौथा आयटम आहे, तुमच्या मद्यपानाच्या सवयी, लक्षणे, अनुभवे याबद्दलच बोला. आणि कंसामध्ये मी खवचटपणे लिहिलं, इतर विषयांची चर्चा नको. कारण मी ज्यांच्याबरोबर 12 स्टेपिंगला गेलो त्यांनी तुम्ही कुठले, आम्ही कुठले, रत्नागिरीचे, मग कुठल्या आळीत राहता आणि ह्याच्यावरती 20 मिनिटं चर्चा झाली. आणखी एका सभासदाने तुम्ही केवढ्याला फ्लॅट घेतला, कितीला घेतला, ह्याच्यावरती तुम्हाला स्वस्तात पडला, ह्याच्यावरती 20 मिनिटं चर्चा राहील. 12 स्टेपिंग बाजूलाच राहिलं आणि त्या दोघांच्या भलत्याच विचार चर्चा झाल्या. तर आपण तिथे 12 स्टेपिंगला चाललेलो आहोत, ब्लॉकचा भाव विचारायला चाललेलो नाही.
त्यामुळे इतर विषयांची चर्चा नको. पहिल्या मध्यात ते बाकी सांगितले त्याला बोलायचे असेल तर बोलू द्या. बऱ्याचदा मी हे केलेलं आहे, तू थांब जरा नंतर बोल, आयुष्यभर तुला बोलायचं आहे. आता मी सांगायला आले ते माझं ऐक, त्यामुळे मी त्याला बोलू द्यायचो नाही. त्याला विचार करण्याची संधी द्या. इथे माझी बरीचदा विकेट पडलेली आहे. माझा 8 तास असा असतो, आता मी तंगडतोड करून रिक्षा घेऊन आलेलो आहे. आता तुला आमचे सुभाष भाऊ होते ते लगेच गाडीतच घालायचे डायरेक्ट. पण हल्ली मी असं करतोय, तो म्हणाला की आज मला जमणार नाही. लगेच मी हेच केलंय ना, मी कुठे दुसऱ्या दिवशी आलो होतो. मला फक्त एकच माणूस आहे, कल्याणचा नंदू नावाचा सभासद होता, ज्याच्याकडे लोकप्रभाचा अंक होता आणि त्याच्यामध्ये एच स्टोरी आलेली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याला कोणतरी हे मेसेज द्यायला गेला, आनंद सिंह कल्याणचे. त्यांनी खुंटीवरचा शर्ट काढला आणि सांगितलं चला मी तुमच्याबरोबर येतो. याच्या व्यतिरिक्त मी आत्तापर्यंत एकदाही ऐकलं नाही की तो स्वतःहून तयार झाला. असं फार कमी अनुभव आहे. पण बिल्डब्ल्यू म्हणतो त्याला विचार करण्याची संधी द्या. लगेच त्याला बहाट धरून घेऊन जातो आपण मिटिंगला. नाही ना आता आम्ही आलेलो आहे, ते देवासारखे आलेले आहेत. बायकोला सांगतो आपण घ्या घ्या याला समजवा, देवदूत आलेले आहेत वगैरे. आपल्यालाही बरं वाटतं आणि ते एवढे लांबून आलेत तर जा त्यांच्या. माझं म्हणणं त्याला विचार करण्याची संधी दिली ना तर तो भले 15 दिवसांनी येईल, 8 दिवसांनी येईल, 2 महिन्यांनी येईल, 2 वर्षांनी येईल. विलास जे आत्ता सांगतो नारायण नावाचा सभासद आहे, त्याच्या 2 गाड्या होत्या बाहेर आणि मोठा बंगला होता. आम्ही बचकत गेलो होतो आतमध्ये. आईला मी म्हटलं काय करतो माहिती आहे, हाकलून देतो का काय. बिल्डब्ल्यूने आश्वासन दिले 12 स्टेपिंगला गेल्यानंतर तुम्हाला कधीही नुकसान होणार नाही, त्रास होणार नाही, त्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. मी आणि बापू गेलेलो होतो, त्यांनी चाकू काढला. आम्ही निजामपुरामध्ये गेलो होतो, चाकू काढलेला आहे, तुमको टपका देतो. बापू आणि मी जीवात जीव नाही साला त्या बौद्धवाड्यात धावत पळत निघालो आम्ही. आणि ह्याला फोन करून विचारलं GSOला, चला तुमको कोण अक्कल नाही आहे, काहीचा बी मेसेज देत नाही, तुम्हाला हो आवाज करायचा नाही, इथे पोस्टकार्ड आले त्याची झेरॉक्स देतो तुम्हाला. म्हणजे त्याची झेरॉक्स दाखवायला त्याच्याकडे परत राहायची आमची हिंमत नाही. सुभाष के सांगायचे आम्ही गेल्यानंतर 12 स्टेपिंगला त्या माणसाने आंघोळ केली, तुमच्या नावाने आंघोळ करतो आजपासून, तुम्ही मेलात मला आता परत घेऊ नका. असे वैविध्यपूर्ण अनुभव आहेत. पण त्याला विचार करण्याची संधी द्यायला पाहिजे. त्याचं म्हणणं असेल की मी तेवढा आहे की नाही, 20 प्रश्न ठेवा तिथे. शक्य असेल तर बिग बुक ठेवा. शक्यतो घरातल्या लोकांनी त्याला फोर्स करतात, ते आपणही सांगतो त्याला फोर्स करा आणि ताबडतोब घेऊन जा. बिल्डब्ल्यू मात्र वेगळं म्हणतो. पुढचं तो म्हणतो 7वा आयटम दिलेला आहे कागदावरती, त्याच्या खाऊन झालं की कागदावर बघा. त्याच्या आर्थिक अडचणीत तुम्ही सावकार आणि बेहोशीनंतर नर्स वागावे अशी त्याची अपेक्षा असेल तर त्याचा नाद सोडा. 12 स्टेपिंग केल्यानंतर तो यायला लागतो. मला सुभाषने शिकवलेला स्टँडर्ड आयटम मला माहिती. त्याला 12 स्टेपिंग करायला गेल्यानंतर तो तयार असेल तर त्याला मिटिंगला घेऊन यायचा, थोडा प्रेशर मारून मिटिंगला घेऊन यायचा आणि नंतरचे 4 दिवस त्याला मिटिंग फिरवायला. कल्याण, डोंबिवली, ठाणा, पैसे लागतात, वेळ लागतो, हे सगळं मान्य. 5 दिवस त्याला सगळ्यात एकदा आठवडाभर मिटिंग दाखवली की त्याला सांगायचं अल्कोहोलिक्स अनॉनमसमध्ये सोबर राहण्याकरता माध्यमाची गरज नाही. परमेश्वर अल्कोहोलिक्स अनॉनमस तू डायरेक्ट काय ते बघू शकता, माझ्यावरती अवलंबून राहायची गरज नाही. मी तुला सगळे दाखवलेले आहे, तुला पैसे नसतील पास काढून देतो, बाकी सगळं करील. पण आता मी बोलवायला आलो आणि मी फोन केला तर तू मिटिंगला येशील, हे नाटक बंद. आज 8 दिवस तुला सगळं दाखवलेलं आहे, आता तुझं तू काय ते बघ. त्यामुळे नर्स म्हणून आणि सावकार म्हणून आम्ही काम करायचं. मी एमध्ये एकदाही पैसे दिलेले नाही. आपल्याबरोबर जो राहू इच्छित नाही त्याचा पाठलाग करून वेळ वाया घालू नका. पण हे मी अजूनही करतो. मला अजूनही वाटते की त्यांनी यावं. रत्नागिरीला मी 12 स्टेप केला. आज सकाळी मोहन नावाच्या सभासदाचा फोन आला होता, तुमचा मित्र, आणि त्याने सांगितलं, त्याला मी लगेच सांगितलं अरे मी आमक्याला 12 स्टेप मी आणि संजय केलं होतं, बघ ना जरा तू तुझ्या ज्यांनी येतो का बघ. मला अजूनही तो बिल्डब्ल्यू सांगतो की आपल्याबरोबर जो राहू इच्छित नाही त्याचा पाठलाग करून वेळ घालू नका. त्याच्याऐवजी तो म्हणतो एखाद्याने प्रतिसाद दिला नाही तर निराश होऊ नका, दुसरा संभाव्य मध्यासक्त शोधा आणि प्रयत्न करा. त्याचा नाक सोडून द्या. त्याला परत परत अरे भाई आता के तू आज टाईम नाही की अक्कल आहो की मग सुबह असं विचारून त्याला भंडावून सोडू नका. त्याच्याऐवजी दुसरा शोधा आणि प्रयत्न करा. त्याच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भांडणात सहभागी होऊ नये. तुमचे स्वतःचे कौटुंबिक प्रश्न सोडण्यात तुम्ही यशस्वी झाला असाल तर त्याबद्दल माहिती द्या. बऱ्याच लोकांनी सांगितलं माझी बायको सोडून गेले, तू तिला फोन करून सांग ये म्हणून. तो गाढवपणा मी केला नाही, पण एक गाढवपणा केला तो सांगतो. त्या नवीन सभासदाने आम्हाला सांगितलं की माझे घरचे लोक सांगतात तू काम कर सारा बसून राहू नको, तर तू त्याला घरी येऊन माझ्या आईला सांग. वडील वारले होते त्याचे. काय दुर्बुद्धी सुचली माहीत नाही. मी आणि बापू त्याच्या घरी गेलो आणि सांगितलं की ह्याला 90 दिवस दारूपासून दूर आहे, परत कामावरती जायचा अट्टास तुम्ही करू नका. त्याचा परिणाम असा झाला तो माणूस 9 वर्ष बेकार राहिला. त्यांनी काही काम धंदा केला नाही 9 वर्ष. आणि प्रत्येक वेळी तो शेअरिंग करायला लागला, मी बेकार आहे की बापू आणि बसल्या बसल्या एक थवाडे पाडून घेतो. त्याच्या कुटुंबियाच्या भांडणात सहभागी झालो
आणि मध्यस्थी केली त्याचे परिणाम वाईट झाले. जे लोक मद्यावर विजय मिळण्यापूर्वी पैसा आणि आसरा यांच्यासाठी आक्रोश करतात ते चुकीच्या मार्गावर असे समजावे. तो सांगतो मला पहिले प्रॉब्लेम सोडवा मग मी मध्ये येतो. बाबा हे आम्ही नाही करत, तू काय करायचं तुला कर. तुम्ही ज्याला मदत करीत आहात त्यापेक्षा अधिक मदत करीत तो तुम्हाला देत आहे हे लक्षात ठेवावं, त्याला सांगा. बऱ्याचदा सांगतात तुम्ही आता जेवून जा. मी चहा पण पित नाही, फर्स्ट स्टेपला गेला तर चहाच पित नाही मी हल्ली, पण पूर्वी चहा प्यायचं तेव्हा सांगायचो ह्याच्या पहिल्या वाढदिवसाला मी चहा प्यायला येईल. आणि खरंच मी जायचो चहा प्यायला त्याच्या पहिल्या वाढदिवसाला. पण तोपर्यंत घरचे लोक त्याला वाटतं अरे बापरे देवदूत आलेला आहे आणि त्याला कुठे घेऊन कुठे नको असं वाटतं. पण चहा बी अजिबात मी पीत नाही आणि त्याच्यामुळे माझा फायदा झालेला आहे. 12 स्टेपिंग त्याला मेसेज दिला, एचा पॅम्पलेट त्याच्या हातात पोचलं पाहिजे. बऱ्याचदा हात हलवत गेलेले आहेत लोक. माझा 8 तास असतो की हातामध्ये काहीतरी कागद पाहिजे, लिव्ह बिहाइंड पाहिजे. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी हे शिकलेलं आहे की मी गेल्यानंतर त्याला पाहिजे तो त्याला मी सांगायचो हा कागद संडाचा तुकडे करून टाकून देतो असं सांगितलं तो 100% जपून खिशात ठेवतो. पण आपण सगळे चक्रम लोक, त्यामुळे तो म्हणतो की त्याची मदत केली. परमेश्वराऐवजी संभाव्य सभासदाला इतर सभासदांवर अवलंबून राहावयास लावणे हे चुकीचे आहे. कारण मला एक त्याला मी बऱ्याचदा हे केलेलं आहे. सुभाषची गाडी असेल तुम्ही जायचो नाही तर जायचो नाही, सतीशची गाडी असेल तुम्ही जायचो नाही तर जायचो नाही, विलासची गाडी असेल तर जायचो नाही. आता माझे वांदे झाले. विलासची गाडी नसताना 2 वर्ष माझ्या मिटिंग कमी झाल्यात. माझी इच्छा आहे विलासनी यावं परत. मी म्हणते मला फायदा आहे त्याच्यामध्ये की विलास आला की विलासबरोबर मला मिटिंग करायला मिळतील. कारण त्याला वेगवेगळ्या ठिकाणी मिटिंग करायची हाऊस आहे. आमचं एकमेकांशी जुळायचं. आता तो मध्ये 2 वर्ष वेगळा वाट धरल्यामुळे माझी इच्छा आहे की त्याने परत यावं, गाडी काढावी आणि आम्ही दोघांनी एकत्र मिटिंगला जावं. म्हणून मी त्याच्याकडनं टोकन घेतले, त्याला चेअरमन केले. माझा स्वार्थी हेतू आहे. लक्षात ठेवा इतरांना मदत करणे 12व्या पायरीचा भाग हा तुमच्या माझ्या सुधारणेचा रिकव्हरीचा मध्यमुक्तीचा पाया आहे. 12 स्टेपिंग काही लोक म्हणतात आम्हाला जमत नाही हो, आणि 12 स्टेपिंग म्हणजे संदेश देणे एवढंच 12 स्टेपिंगचा अर्थ नाही. माझा हा होम ग्रुप आहे. मी 15 मिनटं आधी येतो, बाकडी पुसतो, शेवटपर्यंत थांबतो, सगळं वही ठेवतो, एंट्री करतो तिथे त्याच्यामध्ये. हा सुद्धा 12 स्टेपिंगचा भाग आहे. पण आजचा विषय होता बिग बुक प्रमाणे संदेश देणे. 12x12 मधले ॲडिशनल आयटम विजयनी सांगितलेले आहेत, त्याच्याबद्दल काही शंकाच नाही. पण माझा स्पॉन्सर अट्टाल धरतो की पहिला बिग बुक वाच मग पुढे बोल. तोंड उघडायच्या आधी पहिला बिग बुक वाच, त्याच्याशिवाय आवाज करायचा नाही. 12 स्टेप करून आल्यावर परत एकदा वाच. आणि माझ्या बिग बुकमध्ये मी चांगल्या खुणा करून ठेवलेलं असतं. हे 14 पॉईंट सकाळी 10 वाजता विजय ह्याने सांगितलं दत्तने मी येणार नाही, मग हवा टाईट. मग सुनीलला फोन केला, सुनीलनी रिव्हर्स स्विंग टाकला. तो म्हणाला बिग बुक प्रमाणे जे 12 स्टेप करत नाहीत ना असे 4-5 लोक गोळा कर. अरे मी म्हटलं काय माणूस आहे तो रिव्हर्स स्विंग टाकतो. तो म्हणाला ते सांगतील ना उडून उडून हम बिग बुक जैसा नाही करताय, हम अपना स्टाईल से करताय. आणि मग तुझ्या शेअरिंगमध्ये तू गेल्या 28 वर्षामध्ये 12 स्टेपिंग करताना काय घोडे काढव चुका केल्यास आणि बिग बुक काय म्हणतं ते सांग. अर्थात मी त्याने रिव्हर्स स्विंग टाकलेला मी पॅड पुढे केला. मी म्हटलं नाही बाबा मी विजयला विनंती करतो. माझ्या सुदैवाने मी विजयला विनंती केली. आज देवाचे आभार. 28 वर्ष झालेली आहेत. सगळ्यात पहिले देवाचे आभार. बिल डब्ल्यू, डॉक्टर बॉब, हॅरी मथायस यांचे आभार. भिवंडीमध्ये ग्रुप नसता तर मी सोबर नसतो राहिलो. त्यामुळे भिवंडी ग्रुप सुरू केला स्वर्गीय सुभाष कानिटकर आणि आत्ता ग्रुप चालवतात आमचे बापू वगैरे सगळी मंडळी. आणि त्यांचा मी आभारी आहे. मला अल्कोहोलिक्सचा मेसेज रूढार्थाने दिला डॉक्टर श्रीकांत जोशी, सायकॅट्रिस्ट ठाणे. माझ्या सुदैवाने पहिल्या दिवशी एचा मेसेज दिलेला आहे. बऱ्याचदा सायकॅट्रिस्ट वसुली करून घेतात आणि मग एचा मेसेज देतात असं म्हटलं जातं. मला अनुभव नाही, पण माझ्याकडे पहिल्या दिवशी 25 जून 1989 टेस्ट पेपरवरती तारीख आहे. अजूनमधून मी डॉक्टरना जाऊन भेटतो आणि डॉक्टरना पेढा घेऊन गेलो तर पेढा नको म्हणतात, त्याच्याऐवजी तुमची ही पॅम्पलेट आणून दे मला. मीटिंगचा पत्ता मला पाठव, बाकी काही करू नको. म्हणून लिव्ह बिहाइंडचा अर्थ तोच आहे की त्याला जेव्हा केव्हा सुरसुरी येईल तेव्हा तो येईल. त्यामुळे डॉक्टर श्रीकांत जोशींचे आभार मानतो. माझे आईवडील आज हयात नाही आहेत, त्यांचे आभार मानतो. पण माझ्या पहिल्या काही वर्षामध्ये माझा सगळ्यात जास्त त्रास दारू पिताना आणि दारू बंद झाल्यानंतर आईवडिलांना झालेला आहे. माझा धाकटा भाऊ, धाकट्या बहिणी दोघीजणी आहेत. मी विचित्र वागायचो. आमच्याकडे कुठलीही वस्तू चांगल्या स्टेटमध्ये नव्हती. पितळेचा तांब्या होता, आता फिटून मागे लहान राग आला की सगळ्या भांड्याला चोंबे पडलेले असतात. तर माझा भाऊ, धाकट्या दोन्ही बहिणी यांचा आभारी आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा मेसेज मिळाल्यानंतर मला पहिल्या वर्षात बऱ्याच लोकांनी सांभाळलेलं आहे. सुभाष के पहिल्या दिवशी मला जी स्टोरी ऐकली ती सनतबाईंची स्टोरी ऐकली. मी त्याचा वारंवार उल्लेख करतो कारण मी सनतबाईंनी प्रश्न विचारला होता
अभी किसको कुछ पूछने का है तो पूछो. मी जास्त शहाणा असल्यामुळे मी लगेच हात वर केला आणि म्हटलं तुम डॉक्टर आहे क्या, तुम कैसा बोल सकता ये बीमारी आहे म्हणून. ते कळलं त्याला की हा पाहुणे जास्त आहे, त्यामुळे तो म्हणाला हम डॉक्टर नहीं हम पेशंट है, हम बोलता है. म्हटलं तुम्हारे पास क्या प्रूफ है. माझ्या सुदैवाने सनदभाई भिवंडीला राहत नसताना, काहीही काम नसताना पुढच्या शनिवारी परत ते बिल डब्ल्यूचं पॅम्पलेट घेऊन माझ्याकडे आले आणि ते पॅम्पलेट घेण्याकरता मी दुसऱ्या मिटिंगला गेलो होतो. अदरवाईज मला मिटिंगला यायची हिंमत नव्हती. त्यामुळे मी सनदभाईंचा प्रचंड आभारी आहे. पहिल्या वर्षभरात बापूंच्या बरोबर मिटिंग केल्या, सुभाषच्या बरोबर मिटिंग केल्या, सुभाषच्या मिसेस असायच्या, त्यांचा ड्रायव्हर असायचा. मोहनने फोन केला, अरे त्याचा तो ड्रायव्हर होता ना, तो येतो का, सोबर आहे का. म्हटलं नाही तो सोबर नाही, पण तो येत होता काही दिवस नाही येत. तर अण्णांच्या बरोबरीने पहिल्या वर्षामध्ये मी चिकार मिटिंग केलेली आहे. मी इथे GSO नव्हतं तेव्हा, प्लेअर रोडला आपलं इंटरग्रुपचं ऑफिस यायचो, तिथे मी काही दिवसांनी सोबर झालो ना. मी ज्या सुभाषबद्दल मी आज ग्रॅटिट्यूड करतो त्याची तक्रार करायला मी पहिल्या वर्षात 8 महिन्यांनीच तिथे गेलो होतो की हे किटी बॉक्स घुमाता नाही और किटी बॉक्स का पैसा लेके घर पे जाता है, अशी तक्रार त्याच्याबद्दल मी तिथे केलेली आहे. आज हे गाढवपणा, आता परवा एकाने मला सांगितलं की तुम्ही आता नवीन विषय शोधून काढा, त्याच्यावर बोला. दीर्घ सोबरायटीचे तोटे. दीर्घ सोबरायटीचे तोटे, जेवढे जास्त वर्ष सोबर नाहीत तेवढा तो चक्रम होत जातो आणि त्याच्या चक्रमपणाचा त्रास इतरांना होतो. घरच्यांना तर होतोच, पण एवढा शहाणा आहे ते घरचे लोक जा मिटिंगला वेळ आहे. सगळ्यात जास्त त्रास ए मेंबरला, जवळच्या ए मेंबरला त्रास होतो. हे सगळं गृहीत धरलं तरी जोपर्यंत शाबूत आहे तोपर्यंत बोलायला काय हरकत नाही. हल्ली अल्कोहोलिक सनासमध्ये मला बोलवल्यानंतर मी सांगतो, मी आता 40 मिनिटाची शेअरिंग करता येत नाही. मला बोलवायचं असेल तर 4थ्या पायरीचं वर्कशॉप ठेवा, मी येतो. मी वर्षातनं एकदा जातो, कारण मला माहिती आहे हे सगळे आभार प्रदर्शनाच्या यादीमध्ये माझा होम ग्रुप आहे. माझ्या होम ग्रुपमध्ये पहिले 3 होते, आम्ही आता दोघं आणखी 2 वाढले, 5 जण आहोत. एवढी डोसकी आहे. मिटिंगमध्ये हा येतो तो नाही येत. तर माझ्या होम ग्रुपचा मी प्रचंड आभारी आहे. आमच्या शाळेच्या कुठल्याही माणसाला गेल्या 20 वर्षात आम्ही भेटलेलो नाही. शाळेचे आभार मानावे तेवढे थोडे. मध्यंतरी एकदा निरोप पाठवला, आमची एवढी झालेली, पण अरुणला बोलवलं. अरुण म्हणतो काय काळजी करू, ते मात्रे शिपायला बोलवा, मी सांगतो काय करायचं. कसा तरी अर्ज लिहून दिला, आम्ही घाबरत लिहून दिला. म्हटलं गेला आता जागा गेली, तर इथं कोण जागा देणार आहे आम्हाला त्या मारी टोपीत. त्यामुळे ह्या शाळेचा मी प्रचंड आभारी आहे. इतर ठिकाणी मिटिंग करायला जमते. माझं कामाची वेळ संध्याकाळची आहे, मी सुटतो 7-7:30ला. त्यामुळे जेव्हा फर्स्ट शिफ्ट असेल, जनरल शिफ्ट असेल तेव्हा मी पळतो, अदरवाईज मला मिटिंगला यायला उशीर होतो. म्हणून मी रविवारची होमग्रुपची मिटिंग आहे, माझ्या होमग्रुपच्या सगळ्या सभासदांचे मी आभार मानतो. आज शेअरिंग केलेले ज्या लोकांनी आहे त्यांचे मी आभार मानतो, चेअरमनचे आभार मानतो, तुम्ही सगळे आलात तुमचे आभार मानतो. माझी स्टोरी सांगायचा प्रयत्न करतो. एक 7 मिनटं आहे, 7 मिनटात स्टोरी सांगतो. विजय भाऊ मला फटके देतील कारण वेळेत संपली पाहिजे मीटिंग. त्याने आवडतं घेतलेले मुळात हेतू असा होता की हा लांबण लावतो आणि मिटिंग लांबवतो. त्यांना माझ्या 25व्या वाढदिवसापासून त्यांनी हाय खाल्लेले असतात बहुतेक, पण हे लोक पण अतिरेक करतात राव, असं माझं म्हणणं. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. एका मिटिंगमध्ये ते असे घड्याळवाले जे आहेत ना, सुनीलकडचे चेले सगळे, हे त्या माणसाने बर्थडे बॉयला शेअरिंगच करू दिलं नाही. तुम्हाला आम्ही न पाहिजे, आम्ही मिटिंग खतम, अगली बार करू शेअरिंग. त्यामुळे हात जोडून तुमची माफी मागतो. 15 मिनटं जास्त बोलण्याची शक्यता आहे. मी आवडतो लोक. वयाच्या 18व्या वर्षी पहिल्यांदा भिवंडीला थिएटरमध्ये मित्रांबरोबर दारू प्यालो. 29व्या वर्षी आउटडोर मेसेज मिळाला. 11 वर्ष दारू प्यालो. पहिली 5 वर्ष 3 महिन्यातनं एकदा सरासरी 1.5 पेग, 2 पेग जास्तीत जास्त मी प्यालेलो आहे. जेव्हा प्यालो तेव्हा उलट्या केलेल्या आहेत, मारामारा केलेल्या आहेत. सगळे मित्र सांगायचे सारे तू पार्टीची वाट लावतो, एवढी पितोस तर एवढी पी, असं बोट बारीक करून दाखवायचे. पहिल्या 5 वर्षामध्ये मी सगळी माहिती करून ठेवली. ड्रायडे कधी असतो, ड्रायडेला कधी मिळवायची, लायसन काढायला लागतं का, कुठला सीझनप्रमाणे कुठली दारू प्यायची. मला 1.5 पेग प्यायल्यानंतर उलटी व्हायची. पण 1984 साली मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह झालो, नोकरी करायला लागलो, पैसे आले, माझं शिक्षण पूर्ण झालं. वडिलांना सांगून मी भिवंडीतनं बाहेर पडलो. माझ्या घरी आई वडील होते, माझे वडील वारकरी होते, शिक्षक होते, आई शिक्षिका होती. 4 भावंड, आम्ही 2 भाऊ 2 बहिणी. मी सगळ्यात मोठा दिवटा आणि माझी आजी होती. वारकरी संप्रदाय असताना सगळे संस्कार होते. बापू आणि मी एक दिवस त्या देवळामध्ये एकमेकांना विचारत होतो, हाव बापू. बापू म्हणाले ह्या बाबाच्या मांडीवर मी बसलेलो. बापूला म्हटलं, अरे म्हटलं बापू आपल्याला अशी का वेळ आली. त्या म्हणाले साला धर्मविर्म काय आपल्याला उपयोगी नाही पडला, आपण सगळ्याला पलीकडले नालायक माणसं आहोत. मला अल्कोहोलिक सर्व्हिसमध्ये आल्यानंतर मला कळलं की नंतर मी जो सुसाट सुटलो ते अड्ड्यावरच्या ओव्हरटाईमवर मी विचारून घेतलं होतं, आराम से पीने के लिए क्या करने का, ज़्यादा पीने को आना मांगता है,
ज़्यादा पैसा कमाना मांगता वगैरे असं काय मला वाटलं नाही. ज़्यादा पिणे को आंगना मागताय, तकलीफ नाही होणं मागताय. त्यांनी ज्या युक्तीच्या आयडिया दिल्या होत्या त्या मी प्रॅक्टिस केल्या आणि औरंगाबादला 3 महिन्यामध्ये मी फुलटू दारू पिऊ शकायला लागलो. रोज 1.5 बाटली, सरासरी अर्धी बाटली प्यायला लागलो मी. माझं मलाच जाणवलं 6 महिन्यानंतर की मी खूप दारू पितोय, कारण मी भौगोलिक बदल केलेला आहे. मी आईवडिलांना घाबरतो, तिथे गेलो की माझी दारू कमी होईल. ताबडतोब मी नोकरी बदलली, भिवंडीला परत आलो. माझी दारू कमी झाली नाही, बंद झाली नाही, तशीच चालू राहिली. फक्त आईवडिलांना कळलं, कारण एक दिवस मी नखशिकांत चिखलामध्ये माखून आलो आणि आईला कळेना कोण हा माणूस आहे. तिने वडिलांना उठवलं, मग दोघांनी मिळून बादलीवर पाणी ओतलं, मग थोपडलं मला, स्वच्छ करून झोपवला. दुसऱ्या दिवशी सकाळी विचारलं, आई पदर पसरायला लागले, आमचं काय चुकलं असेल तर पदरात घे. मग त्यांनी प्रेमाने समजावून सांगितलं, धाकधपटशा दिला, हाकलून दिलं. तोपर्यंत मला शारीरिक त्रास व्हायला लागला, मुळव्याध झाले, ल्यूपिडच्या गोळ्या झाला, बिटरलेटचे इंजेक्शन झाले, पैशाचा प्रॉब्लेम व्हायला लागला. पण तो माझ्या नव्हता, माझ्या पार्टनरला पैशाचा प्रॉब्लेम व्हायचा, कारण मी धंद्यातले पैसे ढापायले. ते नंतर त्याला परत दिले तो भाग वेगळा, त्यामुळे नुकसान झालं पैशाचं, ते पार्टनरने झालं. इज्जतीचा फालुदा झाला तो माझा नव्हे, वडिलांचा, कारण मला इज्जतच नव्हती. मी सकाळी 7 वाजता आंघोळ करून पटकन पळायचो आणि रात्री 1:30 वाजता घरात यायचो टाईटमध्ये. माझे वडील म्हणाले, अरे याला बोलायचं तरी, हा सकाळी माझ्या तावडीत सापडत नाही, रात्री फुल टू टाईट असतो. आजी म्हणायचं, जाऊ दे विठ्ठल, आता तो प्यालेला, आता त्याची बोलल्यात काय अडचण आहे, उद्या बोलू. कधीतरी मी जेवताना सापडले की वडील धू हजामत करायचे. घरामध्ये मिटिंग जमायची, बोलवायचे की ह्याचं काय करायचं, ह्याला मी हाकलून देतो, कायदेशीर हाकलून देतो. माझे वडील कोर्टामध्ये काम केलेलं असताना ते कायदेशीर हाकलून देतो म्हणायचे. मग काका मला डोळा मारायचे, मी लगेच वडिलांचे पाय धरायचो, आईच्या डोक्यावर हात ठेवायचो, देव घ्यायचो हातामध्ये, शपथ घ्यायचो. अशा हजारो शपथा झाल्या. मला कमी दारू पिता यायची नाही. मी कमी दारू पिण्याकरता असंख्य प्रयोग केले. चपला बदलल्या, चपला काढून ठेवला, ब्रँड बदलले, बार बदलले, एकटा जाऊन प्यालो, मित्रांबरोबर प्यालो, शपथ घेऊन झाली, मित्रांना सांगून झालं, कबूल करून झालं, कशाने सोडा झाला, थपसप झाला, एकटा प्यालो, सगळे प्रयोग करून झाले. मला थोडी दारू पिता येईल. अल्कोहोलिक सायन्सच्या मिटिंगला आल्यानंतर पहिल्या दिवशी मला सांगितलं, मद्यपास नावाचा आजार, मन सांगतं थोडी दारू पी, शरीर सांगतं टाईट होईपर्यंत. लगेच मला पटलं नाही, हा आजार आहे की मी डॉक्टरांना विचारून घेतलं, मग कन्फर्म करून आलो. परत 10 दिवसानंतर मी दारू प्यालो आणि मग मला वाटायला, वो लोक जो बोलताय ना, त्याच्याऐवजी मी हम लोग जो बोलताय असा शब्दप्रयोग वापरायला लागलो. आणि तुमची माझी जन्मजन्मांतरीची ओळख असल्यामुळे 10 ऑक्टोबर 1989 पासून सुसाट मिटिंग करायला लागलो. कल्याण, ठाणा, डोंबिवली, इंटरग्रुप, वेगवेगळ्या ठिकाणी. आणि मग नव्या रिझल्टमेंट्स आल्या. सुभाषच्या वाढदिवसाला 200 लोक येतात, बिर्याणी देतो. आपल्या वाढदिवसाला 250 लोक येतील आणि बिर्याणी न देता येतील. आपल्या वाढदिवसाला आमदार घेऊन आलो आणि पहिला वाढदिवस झाल्यानंतर ते टोकन जे मिळालं ते आईने घरात आलं असं जरा रक्कम भिरकावून दिलं. ती म्हणाली, मेल्या लोक राष्ट्रपती पारितोषिक घेऊन येतात, तू बापाची इज्जत घालवली सगळी कसं धारून टोकन घेऊन आला. तिचा मोठा प्रश्न असा होता की तुला दारुड्याने असं काय सांगितलं जे मी नव्हतं सांगितलं. मी म्हटलं मेंटल ऑब्सेशन, फिजिकल ॲलर्जी, ते चुलीत घाल म्हणाले, शब्द चुलीत घाल. मी तुला ते सगळं सांगितलेलं होतं, माझं का नाही ऐकलं, त्यांचं का ऐकलं, हा प्रश्न होता मोठा. अल्कोहोलिक सायन्समध्ये येत राहिलो, वर्ष पूर्ण झालं, लग्न झालेलं नव्हतं. लग्न करायची चर्चा सुरू झाली. म्हाताऱ्या स्पॉन्सरने सांगितले, ज्या बाप पोरीशी लग्न करशील तिला सांगायचं मी दारू पितो, मी बेवडा होतो, आता मी पित नाही. म्हटलं आता ह्याच्या बहुतेक परिणाम झालेला दिसतोय. पण आता काय, तेव्हा मी खरंच असा गोगल काय होतो, मला जे जुन्या लोकांनी बघितले ते सांगायचं. सुभाष पुढे, सुभाषची बायको पुढे, त्याच्या मागे विश्वनाथ गुरुजी, आणि तू असा टीव्ही झाल्यासारखा असा चालायचा. पहिल्या वाढदिवसाला मी टाय लावला होता, पायात स्लीपर घातलेली होती. असा माझा अवस्था होती. मी त्याचं ऐकलं, जादू झाले, लग्न झालं. लग्न झाल्यानंतर असंख्य प्रॉब्लेम्स आले. माझ्या आयुष्यातले फक्त 2-3 महत्त्वाचे टप्पे आहेत ते मी सांगायचा प्रयत्न करीन. अडचणी आल्या, रजिस्टर्ड लग्न केलं, वडिलांनी सांगितलं तुझं तू बघ आता म्हणून. डिक्शनरी घेऊन उशिरा झोपलो. आज माझ्या बायकोचे, माझ्या मुलीचे मी आभार मानतो, कारण दारुड्याला सहन करणं कठीण आहे आणि सोबत दारुड्याला सहन करणे आणखी कठीण आहे. त्यांनी सांगितलं, आता माझी आई सांगायची, मेल्या माझा अंगठा कापलायस तू, माझे वांदे केलेले आहेत. कारण सकाळी उठल्यावर ते नळावरती मला उत्तर द्यायला लागलं. लोक बायका म्हणायच्या, अरे काल पिऊन आला तर ना, म्हणजे झालंच आहे. त्यामुळे अल्कोहोलिक सायन्समध्ये आल्यानंतर माझं लग्न झालं, सोबराईटीत लग्न झालं, बायको ॲलोनॉनमध्ये जायला लागली. असंख्य अडचणी आल्या. सुरुवातीला आर्थिक अडचणी आल्या, ॲडजस्ट करताना अडचणी आल्या एकमेकांची. कारण दारुड्याला कसं आपलंच चालवायचं आहे, ते घरी धाक भरायचे. कारण सगळ्या घरच्या लोकांकडलं दाखवण्यासाठी माझ्याकडे ब्रह्मास्त्र होतं. पिऊन दाखवू, बायकोने कधी पिणंच पाहिलेलं नव्हतं, त्यामुळे ते ब्रह्मास्त्र माझं गायब झालं. तर बायकोला काय कळायचं नाही, तो दम बायकोला देता यायचं नाही. मी धंदा करायचो. मला अनिल एक दिवस सांगितलं, मी अनिल पत्रवित्र पाठवायचो आणि ते जाऊन चर्चा करायचो वगैरे. तेवढ्या राहत तुझ्यासारखा स्पॉन्सी पाहिला नाही तिच्या आहे, ते चर्चा करायला आधी पत्रवित्र व्हायचं. त्याने एक दिवस मला सांगितलं, तुला धंदा करायची अक्कल नाही, मूर्ख माणूस आहेस तू नोकरी शोध.
ह्याला काय त्या स्पॉन्सरच्या शब्दाला आवाज होता माहीत नाही. 8 दिवसांनी माझ्या घरी नोकरी चालत आली. तिथला कॉलेजमधला माणूस मास्तर सांगायला, आप फार्मसी ग्रॅज्युएट है तो हमारा कॉलेज में पढ़ाने क्यों नहीं आते. म्हणजे किती नाही तुम्हाला कॉलेज. त्या कॉलेजमध्ये दिवसात 3 वेळा फेरा मारायचो. मला माहीत नव्हतं काय, एवढा माणूस होतो. नोकरी करायला लागलो. माझ्या आयुष्यातले सगळ्यात गोल्डन वर्ष होती ती. 12 वर्ष सोबत असेपर्यंत मी छानपैकी नोकरी करायचो. भिवंडीला अर्धा पगार मिळायचा, पण मी खुश होतो. माझी आई आणि माझी बायको सांगायचे, हे आळवावरचं पाणी आहे, जरा दुसरं काहीतरी बघा तुम्ही. पण तोपर्यंत मी तिसरा स्पॉन्सर घेतला. तो आणि माझा स्पॉन्सर माझ्या आईला आणि बायको सांगायचे, दिस टू शॅल पास, वन डे ॲट अ टाईम, काय काळजी करू नका. आणि 12 वर्ष सोबत असताना माझी नोकरी गेली. उद्यापासून कामावर येऊ नका सांगितलं. मी बायकोला, आईला, पोरीला सगळ्याला शिवाय घातल्या. त्या दोघींनी पदर खोचला आणि मला म्हणाले, हे तुझा तो म्हातारा स्पॉन्सर आणि इकडे आमच्यासमोर दिस टू शॅल पास सांगत होता, तो कुठे आता आणि. मग परत बायकोने सांगितलं, मी काय तुला पोचणार नाही, कामं करायची. स्पॉन्सरकडे गेलो. स्पॉन्सरने सांगितलं 2 पर्याय. हे म्हणजे शेंड्या लावायच्या, रिकव्हरी करायच्या, त्याचे सगळे फोन नंबर देईन मी तुला, फोन करणार आहेत त्याचे, नाही नोकरी करायची. परत नव्याने नोकरी शोध. नव्याने शिक्षण घेतलं. विटीला जायचो. भिवंडीहून 7-5 लाखाच्या जायला यायला खूप त्रास झाला. त्या 2 वर्षात मी खूप नम्र होतो. एवढा नम्र मी आयुष्यात परत नंतर कधीच झालो नाही. कारण माझी फाटलेली होती. माझ्या नोकरी नव्हते का. 42व्या वर्षी काय करणार माणूस. त्यामुळे सुदैवाने माझ्या परमेश्वराची काय इच्छा होती माहीत नाही, परत नोकरी मिळाली. मी हे झालो, PhD झालो. बरं चाललेलं आहे. नोकरीमध्ये जबाबदाऱ्या आल्या. माझे वडील माझ्या घरी आले, माझ्या ऑफिसमध्ये बसले, माझ्या खुर्चीत बसले जबाबदारीच्या. शिपायाला विचारले, हे हा बरा आहे ना. आईला मला वाटलं सांगतो बघ काय बाप आपली स्टोरी आहे, अनॉनिमिटीची वाट लावतो बघ काय. पण वडिलांना बरं आहे ना. शिपायाला पैसे दिले वडिलांनी. वडील खुश झाले की ह्याला गाढवाला मी सांगत होतो, तू 12वी नंतर M.Com हो आणि भिवंडी कॉलेजला प्राध्यापक म्हणून जा. ते मी ना एकदा गावाला वळसा घालून असं माझ्या करिअरचं नुकसान करून शेवटी पुन्हा मी प्राध्यापकच झालो. आज माझ्या कामाच्या ठिकाणी बरेच प्रॉब्लेम्स आहेत. या वर्षभराची शेअरिंग करायची तर 5 मिनिटात करायचा प्रयत्न करेल. ह्या वर्षभरात माझी अल्कोहोलिक सणाची इन्व्हॉल्वमेंट कमी झाली. 2 कारणात. एक विलास नाही माझ्याबरोबर, त्यामुळे माझी इन्व्हॉल्वमेंट कमी झालेली आहे. मी त्याला विनंती करेन की बाबा तू येत राहा, म्हणजे माझं पण बरं चालणार आहे, तुझ्यावरती माझी पण सोवरेटी अवलंबून आहे. दुसरं, मी वडाळ्यानं वरळीला राहायला गेलो. वरळीला राहायला गेल्यानंतर मला फारसं काय जमेना. घाबरून होतो मी काही लोकांना. मला तो बागून दाखवला होता वडाळ्याच्या लोकांनी, तो हा खतरनाक आहे, तो खतरनाक आहे, तो घरी येऊन पैसे मागतो, तो शिव्या देतो, अमुक आहे. त्यामुळे मी जरा घाबरूनच होतो. माझ्या कामावरची माझा इन्व्हॉल्वमेंट वाढलेली असल्यामुळे मला यायला उशीर व्हायला लागला. माझ्या मिटिंग कमी व्हायला लागल्या. पण आठवड्यातनं 2 मिटिंग मी ॲव्हरेज करतो. ही चुकली, ह्या आठवड्यात नाही केलं तर त्या आठवड्यात केलं. आणि मी अल्कोहोलिक सणाची इन्व्हॉल्वमेंट ठेवण्याकरता पूर्वी जे प्रयोग करायचो, 4 लोक गोळा करायचो, दत्ता होता, हा होता, बरेच लोक होते. मग असे वेगवेगळ्या ठिकाणी मिटिंगला जायचो. सतीशची आयडिया जी होती ती करायचो, पण ती कार्य बाहुल्यामुळे जमेन अशी झाली. पण 4थ्या पायरीचं वर्कशॉप मात्र आता नागपूरला गेलो होतो. 55 सभासद होते. 30 लोकांनी इथे येऊन स्वतःच्या रिझल्टमेंट सांगितल्या आणि त्या रिझल्टमेंट कशा चुकीच्या आहेत त्या उरलेल्या 55 लोकांनी सांगितल्या की अरे एकाने सांगितलं सासूची रिझल्टमेंट आहे. मग विचारलं काय करायचं आता. थोडा मैं भगवान से प्रार्थना करूंगा. आम्हाला वाटतं बाबा काहीतरी चांगलं उत्तर देतो की इसकी सासू को उठा ले. त्यामुळे त्या 4थ्या पायरीच्या वर्कशॉपमुळे माझा फायदा झाला. माझी एमधली इन्व्हॉल्वमेंट सतत राहिली. मला कळलेलं आहे की मी एमध्ये, मला एशिवाय वेगळं आयुष्य नाही. कामावरती एमध्ये मी समाजामध्ये फारसा मिक्सअप होत नाही. मला घरामध्ये पांघरून घेऊन झोपायला आवडतं. 2-2 दिवस मी घरात बाहेर न पडता शांतपणे झोपू शकतो. मला सगळ्यात ह्या वर्षात झालेला फायदा आहे तो माझ्या होमिओपॅथी डॉक्टरमुळे. मी गेलो होतो स्पॉन्डिलायसिसचा इलाज करायला आणि त्या बाईने मला सांगितलं तुम्ही ध्यान करा. मी तसं ध्यानाच्या 10 दिवसाच्या कोर्सला जाऊन आलो. पण मी म्हटलं मी मेडिकेशन घ्यायला आले, तू मेडिटेशनला कुठे पाठवते. ती म्हणाली तुम्ही करा, प्रयत्न करा, मी तुम्हाला औषध देते. काय जादू झाली माहीत नाही. माझा स्पॉन्सर बोंबलत होता. 20 वर्ष मी सांगायचं नाही मी डोळे मिटलं की मला काहीतरी प्रॉब्लेम होतो, तुला नाही सांगत नाही. पण मी गेल्या 5 वर्षामध्ये ध्यान करायला लागल्यामुळे माझा खूप फायदा झालेला आहे. माझं चिडचिड जी होती, माझी बायको माझ्याबरोबर फिरायला यायची नाही. मी दरवर्षी फिरायला जायची. ती म्हणायची तू जोरात खेकसतो अंगावरती, मी तुझ्याबरोबर येणार नाही. माझ्या गेल्या वर्षभराच्या वाटचालीमध्ये ते औषध घेतल्यामुळे, होमिओपॅथी औषध घेतल्यामुळे माझ्यामध्ये बराच बदल झाला. मला वाटलं मी माणसात आलो. माझ्या एका जवळच्या मित्राने सांगितलं मूर्ख माणसात बिटसात नाही आला, तुला आता जरा मॅच्युरिटी आली, तुझा बालिशपणा कमी झालेला आहे. मी अंगावर खेकसायचो वगैरे ते कमी झालेलं आहे. हा माझ्या वर्षभराच्या वाटचालीतला फायदा आहे.
मी खूप फिरलो. माझी आयडिया अशी आहे की आता 2 वर्षांनी रिटायर होणार आहे, मग बायकोकडे पैसे मागायला लागतील, देईल नाही देईल माहीत नाही, तिच्या आईला आता फिरून घ्या. मग जाम फिरलो मी नेपाळला मिटिंग करून आलो, फिरलो, ए मेंबर बरोबर गेलो, ए मेंबरच्या बरोबर तिकार मिटिंग केलेले आहेत. लोणावळ्याला गेलो, पुण्याला मुलगी पुण्याला असते माझी, पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण होईल आता, तिच्याबरोबर मी मिटिंगला गेलो. तिला भेटायला जाऊन तर उरलेल्या 2 मिटिंग करायच्या, सकाळी 7:30ची मिटिंग, संध्याकाळी दुपारी 11:30ची मिटिंग. लांब भाऊ लेंगावाला त्याच्याकडे मिटिंग करायची. मला मिटिंग करायला आवडतं, मला स्टोरी सांगायला आवडतं, मला दुःखमरोबरोबर राहायला आवडतं. सुदैवाने माझ्याकडे काय जादू आहे माहीत नाही, पण माझ्याकडे 1 ते 5 वर्षवाले जे आहेत ते मी हेरतो आणि त्यांना मला मी स्पॉट स्पॉन्सर झालो आहे. म्हणजे फोन करतो, आता बाईकडे जायची इच्छा आहे, काय करू, मी म्हटलं अमक्याला फोन कर. मग तो त्याला फोन करतो आणि तो सांगतो, अरे माझी धुलाई झालेली, तू कुठे झाला त्या मारी टोपी. मला स्पॉट स्पॉन्सर म्हणून बऱ्याच लोकांनी घेतल्यासारखं वाटतं. मला कधीतरी काहीतरी एकाने परवा विचारलं, भगंदरचं ऑपरेशन झालेलं आहे आणि नॉनव्हेज खायचं नाही, काय करू सांगा. अरे मी तर लहानपणापासून नॉनव्हेज खात नव्हतो, मला काय अनुभव नाही. फक्त मी एक सांगेन, BW सांगतो की दारूच्या ऐवजी नॉनव्हेज ठेव, तुला 1 डे ॲट अ टाईम जमलं का बघ. 15 दिवसांनी त्याचा फोन आला, सर 1 डे ॲट अ टाईमची आयडिया भारी आहे, मी आता खात नाही, नॉनव्हेज खात नाही. अल्कोहोलिक सनर्समधली माझी इन्व्हॉल्वमेंट ठेवली. माझ्या कामाच्या ठिकाणी माझ्या रिझेंटमेंट्स आहेत, माझ्या साहेबाबद्दल प्रचंड रिझेंटमेंट्स आहेत, त्याचा त्रास होतो. माझी डॉक्टरीन बाई सांगते, तू खांबाला धरलेला आहेस आणि सोडवा सांगतो, कोणी सोडवणार नाही, तुझा खांब तुला सोडायचा आहे. या रिझेंटमेंट तू जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत तुला त्रास होत राहणार. आणि मला कळलेलं आहे बेसिक प्रॉब्लेम माझे तेव्हा जे होते तेच आहेत, रिझेंटमेंट, फिअर, सेक्स, बिग बघलेले दिलेले 3, आणि पुढे गेल्यानंतर तो आणखी इमोशनल इन्सिक्युरिटी, मटेरियल इन्सिक्युरिटी. याच्या व्यतिरिक्त मला काय प्रॉब्लेम नाही. आज देवाचे आभार मानतो मी की माझं बरं चाललेलं आहे. मला कळलेलं आहे आर्थिकदृष्ट्या मी सक्षम इतरांसारखा होणारच नाही, कारण 50 ओव्हरच्या मॅचमधल्या 25 ओव्हर गेल्या आणि उरलेल्या 25 ओव्हरमध्ये किती आपटली तरी त्यांच्यासारखा स्कोअर होणार नाही. हे सत्य स्वीकारल्यामुळे मला त्रास कमी व्हायला लागला आहे, माझी भीती कमी व्हायला लागलेली आहे. अल्कोहोलिक सनर्समध्ये माझी इन्व्हॉल्वमेंट ठेवतो, बायकोबरोबर मी बोलू शकतो किंवा माझी बायको माझ्याबरोबर बोलू शकते. हे गेल्या वर्षभरात नाही, त्याच्या आधी हा प्रकार नव्हता. मलाही पुण्याला पाय लावून बाहेरच पळायला लागायचं. या वर्षभरामध्ये काय माहीत नाही, 12 पायऱ्यांच्या आचरणामुळे, मेडिकेशन आणि मेडिटेशन या 2 गोष्टीमुळे माझ्यामध्ये खूप बदल झालेला आहे. आजूबाजूच्या माणसांशी मी बरा वागतो, त्यामुळे हल्ली लोक माझ्याशी बोलायला लागले. म्हणजे मी स्वतःला पॉर्क्युपाईन म्हणत, ते काटे असलेलं असतं ना साळुंदर, त्याच्यासारखा मी होतो. जवळ आला की लोकांच्या अंगावर काटे फिरायचे. त्यामुळे मला उद्धट म्हणायचे. ऑफिसमध्ये माझ्या तक्रारी केल्या आहेत, व्हाईस चान्सलरकडे तक्रारी केलेल्या आहेत, हा उद्धट आहे, हा ऐकत नाही, अमुक आहे, तमुक आहे. आता मी स्वतःमध्ये बदल करायचा प्रयत्न करतो आहे आणि ह्या बदलाचा भाग म्हणून अल्कोहोलिक सनर्सचा वाढदिवस मी करायला लागलो. पूर्वी मध्ये 5 वर्ष वाढदिवस करत नव्हतो, अजिबात करत नव्हतो. फक्त गुरुला जायचो, प्रॉपर डेज जायचो, करायला लागलो. पण मी म्हटलं, अरे मी 28 वर्ष आहे, ह्याच्यात माझं कर्तृत्व नाही, हेचं कर्तृत्व आहे. ते तर लोकांना कळू दे, त्या मारे टोपी तुला काय झालं, तू आमचं वसंत म्हणाला, साऱ्या लोकांचे वडे 2-2 खातो आणि तुझा वडा देत नाही, होय तिच्या मारे टोपी, तुला वडा द्यायला कधी येणार, तू वाढदिवस कर म्हणाले. माझा स्पॉन्सर काय बोलला नाही, म्हणजे तुला वाटतं तर कर, काही प्रॉब्लेम नाही. म्हणून आज पुन्हा एकदा देवाचे आभार, अल्कोहोलिक सनर्सचे आभार, माझ्या स्पॉन्सरचे आभार. वेळोवेळी आजही मला खात्री आहे, गाढवपणा केला तर मान टाकायला जायचं असेल तर त्याच्याकडे जायचं. त्याची मी खिल्ली उडवतो, तोंडावर उडवतो, इतरांची उडवतो, पण मला माहिती आहे हे सोबरायटीचे तोटे, दीर्घ सोबरायटीचे तोटे मलाही सहन करायला लागणार आहे. काही वर्षानंतर मी चक्रमसारखं वागणार आहे, जे मी करतो तेच बरोबर असं मला वाटायला लागणार आहे. आणि यातून बाहेर पडायचं असेल तर अल्कोहोलिक सनर्सच्या मीटिंगमध्ये येण्याशिवाय गत्यंतर नाही. तुम्ही सगळ्यांनी आज माझ्या अनुभव ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. मीटिंगचे वेळ संपलेले आहे, अनाउन्समेंट आहे. जरा 2 मिनटं घ्यायचं तुमचे. असं श्रीधरमध्ये बोललं की म्हणजे मी पहिला फार विक्षिप्त होतो असताना, काय तर बोलला चक्रम होतो, पहिला बोलतात चक्रम होतं. मला वाटत नाही ते पहिले होते का आता काय फरक. मी एक साधारण उदाहरण देईन. आम्ही मीटिंग करून आलो आणि ट्रेनने येत होतो, काय लांब गेलेलं पडतं. एक जण पाय ठेवून बसलेला, श्रीधर खाली पाव निचेले अवजन साफ करके तो मैं साफ नाही करेगा, यांनी पण पाय ठेवले. मी बोललो विचार करायला आलो, 25 वर्ष सोबत वाटलं असं वागेल का? 25 वर्षाचं काय नाही बाबा घेण्यासारखं. पण श्रीधरमुळे ह्या झोनचा बराच फायदा झाला. ज्याला कळतं त्यालाच हे होतं, कारण हे कम्स ऑफ एज ह्या ग्रुपमध्ये चालू केलं. श्रीधर असा माणूस आहे की ते ॲक्टिव्हिटीज चालू असतात, तो आता शांत बसत नाही. बरेच त्याला काही लोक क्रिटिसाइज पण करतात, त्यांचा कार्यक्रम त्यांच्याकडे आहे. पण आज सांगेन की रोलंड एजपासून कालयुगपर्यंत
आज मला जे माहिती आहे ते श्रीधरमुळे आणि श्रीधरमुळे बरंच काही साठा यायचा समजतो आणि जाणतो आणि त्याच्यामुळे एक वेगळी लकाकी येते. आज सांगेन की वेगळं तेज येतं. थँक्यू श्रीधर, मला चेअरमन केल्याबद्दल. बरेच नवीन दिशा नवीन आशा जन्माला आली. परत काय अनाउन्समेंट आहे? समता ग्रुप 20% माझा आत्मविश्वास आहे. 21 आणि 20 नोव्हेंबर. थोडा तारखेला माझा तेरह तारीख को आशा है अपने कितने ग्रुप में अनिल 8 साल और योगेश 5 साल. अजून त्याला प्रार्थना घेऊया मराठी नंतर इंग्लिश. देवा फोन येतोय. अरे वा वा वा. विनोद जोशी कुठे आहे? मला जरा सांगा थोडक्यामध्ये मेडिटेशन नक्की काय? डोळे भेटून शांत बसायचं, श्वासावर लक्ष ठेवायचं, बाकी काय करायचं? बस. 5 नोव्हेंबर 2017 श्रीधर एम. देवाचे आभार. 28 वर्ष. धन्यवाद.